रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे। मी तुम्हाला आज एक अनयूज अनटच असा खूप सुंदर असा फ्लॅट आहे जो रुस्तमजी ॲझिओनोमध्ये आहे। हायर फ्लोअरला फ्लॅट आहे, पोडियम 4 माळ्यापर्यंत आहे, त्याच्यानंतर मग फ्लॅट चालू होतात आणि अशाच पद्धतीची 41 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। आणि इथे आपण 713 कार्पेटचा 2 BHK फ्लॅट बघतोय जो बिलकुल वापरलेला नाही आहे। ज्या लोकांना ठाणा स्टेशनपासून जवळ घर हवं आहे, साकेत म्हणजे ठाणा स्टेशन टू 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारं घर हवं आहे, जिथे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल शाळा आहे, जिथे मेडिकल स्टोअर आहे, जिथे भाजी किराणा स्टोअर, ह्या सगळ्या तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्येच आहे आणि समृद्धी महामार्गाला लागून असणारं कॉम्प्लेक्स। फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे आणि आपला जो फ्लॅट आहे तो हायर फ्लोअरला आहे, म्हणजे हायर इन द सेन्स 41च्या खाली, म्हणजे थोडक्यात 25 ते 41च्या मधला असणारा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट खूप चांगला आहे। जर फ्लॅट ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला असं आहे की जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला जवळजवळ ह्या 4 लिफ्ट आहेत आणि 4 लिफ्टच्या नंतर ह्या साईडला आलात तर तुम्हाला अजून एक असे 5 लिफ्ट टोटल तुम्हाला असणार आहेत। आणि जर बघितलं तर हे कॉम्प्लेक्स नवीन इथं सगळे लोक अजून प्रॉपर राहायला आलेले नाही, तर कोणाचं इंटेरियरचं काम चाललं आहे, कोणाचं काय, तर आपला पण हा फ्लॅट आहे। हा फ्लॅट जर बघितलं तर हे ह्या साईडला एक फ्लॅट आहे, अधिक ह्या साईडला एक फ्लॅट आहे। विशेष म्हणजे हा फ्लॅट जो आहे हा आतमध्ये जाताना पश्चिमेला आहे, बाहेर जाताना पूर्वेला आहे, ईस्ट वेस्ट असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि हॉलची साईज तुम्ही बघू शकता किती मोठा प्रशस्त असा हा हॉल आहे। आणि हॉलच्या नंतर ज्यावेळेला तुमचं संध्याकाळचं ऊन तुम्ही बघू शकता, संध्याकाळचं ऊन हे ऑलरेडी घरामध्ये आलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा खरोखर ईस्ट वेस्ट आहे म्हणून। त्याच्यानंतर ह्या फ्लॅटमध्ये एक स्टँडिंग बाल्कनी आहे आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं तर संध्याकाळचा सूर्य डुबताना दिसेल, अधिक हे तुम्हाला येऊरचं जे जंगल आहे ते येऊरचं जंगलचा पूर्ण व्ह्यू दिसतो, अधिक तुम्हाला हा समृद्धी महामार्ग ही दिसतो, असं तुम्ही बघू शकता। आणि ह्या साईडला तुमचा हा ओपन व्ह्यू असणार आहे, तुम्हाला एक पुढचा बघा तलावसुद्धा दिसतोय तुम्हाला तिकडे। आणि हे जे आहे हे जुने कॉम्प्लेक्स आहेत, अजून याला डेव्हलपमेंटला वेळ लागेल। आणि मग अशा पद्धतीनं जर बघितलं तर तुम्ही हा त्याचा व्ह्यू असणार आहे। फ्लॅट जर बघितला तर हा इथून हॉल एवढा मोठा चालू होतो आणि ह्या साईडला जर तुम्ही आला तर तुम्ही इथे मस्तपैकी तुमचं TV युनिट सेट करू शकता, एवढी मोठी जागा आहे। याच्यामध्ये ओनिडा कंपनीचे तुम्हाला 3 AC मिळतील ज्या फिटेड आहेत। आणि ज्या वेळेला आपण फ्लॅटमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं मोठं असं चांगलं कॉमन वॉशरूम असं मोठं प्रशस्त तुम्हाला इथं भेटतं, जे 9च्या 9 आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर हे जे आहे हे ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, अधिक ह्या ACचे जे तुमचे हे आहेत, हे साईडला तुम्ही ह्या साईडला एक, ह्या साईडला एक, आणि अधिक बाकीचे दुसऱ्या साईडला लावलेले तुम्हाला भेटतील। इकडे येणार आहोत बघा, ह्याला पण नाही, ह्यांनी काय केलं इथे एक हे वेगळा दरवाजा लावलेला आहे, पण इथे किचन आहे, जे किचन तुम्ही बघू शकता ह्या 2 साईडला तुम्हाला किचन मिळतं। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इथे आलेली आहे। आणि मग ह्याच्या साईडला परत इथं अजून एक ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला प्रॉपर दिलेला आहे। गॅसचा मीटरवरती सेट केला आहे, अधिक तुमचं वॉशिंग मशीनचा पॉईंट तिकडे पण दिलेला आहे, म्हणजे 2 ड्राय बाल्कन्या झाल्या, अधिक स्टँडिंग बाल्कन्या जर बघितलं तिकडं सगळीकडेच आहे। मग त्याच्यानंतर आपण इकडे येतो आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे मोठा असा चांगला बेडरूम मिळतो, जो कॉमन बेडरूम आपण त्याला म्हणू शकतो। ग्रिल बाहेरनं लावायची मला वाटते गरज लागू शकते, बाहेरून ग्रिल लावायचं, नवाच फ्लॅट इथं कोणी काय वापरलेलं नाही आहे। आणि इथे मग त्या कॉमन बेडरूमसाठी तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला एक कपाट बनवण्यासाठी परत जागा दिलेली आहे आणि वरती ओनिडा कंपनीचा नवा कोरा AC ह्या फ्लॅटमध्ये लागलेला आहे। किंमत पण या फ्लॅटची खूप चांगली आहे, म्हणजे जर बजेट वाईज जर आपण विचार केला तर, लोकेशनचा विचार केला तर। आणि हे बघा हा तुमचा मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूममध्ये पण तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन, संध्याकाळचं ऊन, ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला संध्याकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये 100% येणार, म्हणजे येणारच आहे। आणि त्याच्यानंतर मग हे शेवटचं आणि AC अधिक हा बाथरूम आहे। हाही बाथरूमची साईज जर बघितली तर इथे अधिक तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर तुम्हाला इथे पण आंघोळीसाठी स्पेशल वेगळी जागा ह्या बाथरूममध्ये तुम्हाला वेगळी नक्कीच मिळेल। तर अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत आता तुम्हाला सांगायची बाकी आहे। त्याची किंमत ओनरनी सांगताना आपल्याला सांगितले बाबा याच्यात एक पार्किंग पण आहे, आपली खाली एक पार्किंग असणार आहे, त्याच्यामुळे याचा मेंटेनन्स अजून आपल्याला 1-2 वर्ष भरता आहे, 1.5 वर्ष तरी भरायचं नाही, कारण ऑलरेडी ॲडव्हान्स मेंटेनन्स ह्या लोकांनी भरून ठेवलेला आहे। म्हणून ह्याची जी किंमत आहे 1,40,00,000 रुपये त्यांनी कोट केलेले आहे। आणि समोर बसून ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार एक कमी होण्याचे चान्सेस पण आहेत। जर हा फ्लॅट आवडला, लोकेशन आवडलं,
तर मग तुम्ही त्या ओनरसोबत आपण बसून निगोशिएशनचा पार्ट 100% करू शकतो. हा जर फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर सोमवार सोडून मला तुम्ही कधी सांगा, हा फ्लॅट आपल्याला नक्की बघायला मिळतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.